कसला विचार करताय? त्या डॉक्टर परत यांनी रिपोर्ट्स बघून काहीच सांगितलं नाही. तू पण शांत, तू पण काही बोलले नाहीस. नाही नाही, खरंच असं काही झालेलं नाहीये. त्यांनी फक्त काळजी घ्यायला सांगितली. तुम्ही नका विचार करू. तुम्ही थकलायत ना? थकलो होतो मी, पण आता नाहीये. मी आलो तेव्हा एकमेकांशी दिवस रात्र वेगवेगळ्या विषयावरनं भांडणारे आपले चाळकरी एकत्र येऊन माझं किती आपुलकीने स्वागत करत होते बघितलंस ना. मला आश्चर्यच वाटलं. कसं असतं ना, चाळीत आपल्या घरात काय चाललंय ह्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याबद्दल इंटरेस्ट असतो. मग त्याची चर्चा अगदी गच्चीपासून मार्केटपर्यंत सगळीकडे होत असते. पण गंमत आहे ना, तीच लोक गेले 2 दिवस तुमची आपुलकीने वाट पाहत होती. तुम्हाला पाहिल्यानंतर सगळ्यांना भरूनही आलं. चाळ म्हणजे ना एक एकत्र कुटुंब असल्यासारखं असतं नाही. एकमेकांमधली सगळी भांडणं, मतभेद सगळं विसरून अडीअडचणीच्या क्षणी सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पण तसं ब्लॉकमध्ये नसतं. ब्लॉकमध्ये सगळेजण ब्लॉक होतात. दिवसभर एकमेकांच्या भेटीगाठी नाहीत, एकमेकांचे चेहरे बघणं नाही. कसा निर्माण होईल जिव्हाळा एकमेकांमध्ये. आज संतोषी हळद आहे ना? काय काय झालं रडायला? नाही, काही नाही. संतोष हळदीला जाता आलं नाही म्हणून वाईट वाटतं ना? नाही हो. नाही, साहजिकच आहे. लग्न म्हणजे एक सोहळा असतो. सगळ्यांनी एकत्र येण्याचा, आनंद घेण्याचा. आपले सगळे नातेवाईक आपल्याला भेटत असतात. एकमेकांबद्दल गप्पा गोष्टी करत असतो, आनंद लुटत असतो. आपण उद्या सकाळी जाऊया. तुमच्या तब्येतीपेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. काय झालं माझ्या तब्येतीला सांग ना. तो एन्जिओग्राफीचा रिपोर्ट आल्यापासून मी बघतोय सगळेजण सिरियस आहेत. काही बोलत नाहीत. तू पण माझ्याशी बोलत नाहीस. कुठे तो रिपोर्ट? मला बघायचा. कुठे तो रिपोर्ट? नाही, रिपोर्ट डॉक्टर पाटलांकडेच देणार आहेत. ते माझ्याकडे नाही देणार आहेत ते. हॅलो. मी वीणाचा भाऊ बोलतोय. सुंदरला बायपास सांगितले म्हणे. हां दादा, नाही काय बायपासशिवाय पर्यायच नाही हो. एन्जिओप्लास्टी पण नाही करता येणार. तरी किती दिवस वेळ आहे आपल्याकडे? आपल्याकडे 17 दिवस आहेत. मी लहान भावाचं लग्न आटपतो आणि येऊन भेटतो तुम्हाला लगेच. ठीक आहे. एन्जिओग्राफी रिपोर्ट. मिड मेन कॉर्नरी वेन 100% ब्लॉकेज. राईट मेन 70% ब्लॉकेज. लेफ्ट मेन नील. कन्क्लुजन मल्टी ब्लॉकेजेस इज देअर. नो एन्जिओप्लास्टी. नो एनी ऑप्शन. देअर इज टिमॉसिस. ऑपरेशन मस्ट बी नेसेसरी विदिन 17 days.
माझ्याजवळ फक्त 17 दिवस आहे. तू किती सहन केलंस माझ्यासाठी, तू किती प्रेम करतेस माझ्यावर. मला काही होऊ नये म्हणून रिपोर्ट लपवून ठेवलास माझ्यापासून. खरं सांगू वीणा, तुला पहिल्यांदा पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. देवळात पहिल्यांदा साडीमध्ये तुला बघितलं ना, वाव, साडीमध्ये किती सुंदर दिसतेस तू. थँक्यू. मी तुला खरं सांगू, मी आता पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो ना, अगदी तसा. मी पण तुमच्यात कशी गुंतत गेले माझं मलाच कळलं नाही. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मीदेवोभ्यो नमः. गंधवः अक्षतवः पूजा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला गाढ झोप लागली होती म्हणून नाही उठवलं. किती वाजले? 10. 10? अरे 9चं लग्न होतं ना, आपल्याला जायचं होतं लग्नाला. आता तर सप्तपदी पण सुरू झाली असेल. घ्या चहा घ्या. सप्तपदीवरनं आपल्या सप्तपदीची आठवण अजूनही मनात आहे. सप्तपदी म्हणजे 7 जन्मांची साथ. ती अशी एकाच जन्मात दुभंगणार का ग? हो, तुम्ही असं तुटल्यासारखं का बोलता? वीणा, तुझा चेहरा माझ्यापासून काही लपून ठेवू शकत नाही. मला कळलंय मला काय झालंय ते. काय? तुम्ही रिपोर्ट्स वाचलेत? हो. ए वीणा, रडू नकोस का? आपल्याकडे बायपाससाठी फक्त 17 दिवस राहिलेत वीणा. पण आपण बायपास करूया. तुम्ही असा का विचार करता? डॉक्टरनी सांगितलंय की नाही, बायपास नंतर 3 महिन्यात तुम्ही पूर्ण ठणठणीत होऊ शकता. देशपांडे काकांकडे बघा, केवढी वर्ष झाली, ठणठणीत आहेत की नाही ते. आणि बोरकरांसारखं झालं तर 40व्या वर्षी बायपास झाला आणि लगेच ते. असं नका बोलू. सुंदर, तुला इथे समुद्रावर का आणलं माहिती आहे? कारण असं म्हणतात की समुद्रावर माणसाची सगळी दुःख विरून जातात. बाय द वे, तुझे ब्लड रिपोर्ट्स आले आहेत. सगळं नॉर्मल आहे. कोलेस्ट्रॉल सुद्धा नॉर्मल आहे. डॉक्टर, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, मग ब्लॉकेजेस कसे? नाही, त्याला ब्लॉकेजेस नाही म्हणत, त्याला स्टेनोसिस म्हणतात. स्टेनोसिस म्हणजे काय? कोरोनरी व्हेन्स असतात ज्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. ह्या व्हेन्स अरुंद होतात. हळूहळू हळूहळू मग ब्लड पुरवणं बंद करतात आणि मग अटॅक येतो. या कोरोनरी व्हेन्स अरुंद का होतात? सुंदरमुळे. मी? माझ्यामुळे? हो, मग तुझा सोशिक स्वभाव. कधी कोणाला तू उलट उत्तर द्यायचा नाहीस. कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचं. स्ट्रेस आला ना की स्टेनोसिस होतो, म्हणजे त्या व्हेन्स अरुंद होतात, म्हणून मग अटॅक येतो. सहनशक्तीला पण काही मर्यादा असतात सुंदर.
ह्या समुद्राच्या लाटा बघतोस ना कशा उसळतात आणि किनाऱ्यावर शांत होतात. अशाच काही लाटा मी सुद्धा खूप सहन केल्यात. जेव्हापासून मी एक्सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला लागलो तेव्हापासून नोकरीमध्ये या सगळ्या गोष्टी सहन केल्यात. माझ्या बॉसचं मॅनेजरचं खूप प्रेशर सहन केलं आहे. माझा सेल होत नव्हता त्यामुळे मीटिंगमध्ये सगळेजण मला टार्गेट करायचे, प्रेशराईज करायचे. मग हळूहळू सेल वाढत गेला आणि अभिनंदन मिस्टर सुंदर शिंदे. थँक्यू सर. यावर्षी तुम्ही मुंबईच्या टीममध्ये टॉपला आहात. थँक्यू सर. मिस्टर शेंडे, येस. मागच्या 5 वर्षापासून आपले सुंदर शिंदे मुंबई टीमचे टॉपर आहेत आणि तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या सगळ्यांचं मिळून सेल त्यांच्या अर्धाही नाहीये. हे सुनील देवरे आणि वानखेडे यांचा ॲन्युअल सेल 10 लाखाच्या वर कधी पोहोचलेला नाहीये. याचा अर्थ तुम्ही काम करत नाही. सर पण अँड आय वॉन्ट रिझल्ट्स येस सर. ऑर एल्स आय हॅव टू थिंक अबाउट इट. सॉरी सर. येस सर. सुंदर शिंदे, सुंदर शिंदे, सुंदर शिंदे, सुंदर शिंदे. हा. काना मागून आला आणि तिखट झाला. माझ्या मागून कंपनीत लागला आणि माझ्या पुढे गेला. 5 वर्ष टॉपवर आहे काय, सतत 5 वर्ष टॉपवर आहे हा सुंदर शिंदे. त्याच्यामुळे माझा कंपनीत अपमान झालाय. अरे बघताय काय नालायकानो, तुमचा सेल खाली गेला नसताना तर मला खाली मान घालायची वेळ आली नसती. कळलं काय सुंदर शिंदे? सोडणार नाही मी तुला. नाही तुला त्या भोईर साहेबांच्या नजरेतनं खाली पाडला ना तर संपत शेंडे नाव लावणार नाही मी. सर भोईर सरांच्या नजरेतून कसं काय पाडणार? सर एक आयडिया आहे. सुंदर शिंदेला ना आपण कोकणात पाठवायचं. तिकडे नाहीतरी सेल्समन कमीच आहेत. आणि सर मागच्या वर्षी त्याच कंपनीत होतो, कोकणातच. हां, म्हणून आहे ना तिकडचा प्रत्येक दुकानदार आपल्याला ओळखतो. सर अख्खं आयुष्य जाईल त्याचं. सेल्स काय दाखवू शकणार नाही तो. पक्का? सर 100%. क्या बात है आजा, ये हुई ना बात. वाह वानखेड़े वाह, इस बात पे और एक पेग. ए आंड्रे. काय सॉरी सर. हा सॉरी सर. मीटिंग कितीची होती? आय एम सॉरी सर. सॉरी फॉर द लेट. डिसिप्लिन नावाची गोष्ट आहे की नाही काही? हो सर, पण सगळ्या ट्रेन लेट होत्या ना. सर ट्रेन नेहमीच लेट असतात सर, पण ट्रेन लेट आहे म्हणून आपण जरा लवकर निघायचं ना. हे असंच झालं तर काय सर? हा? या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याकडे जो माणूस लक्ष ठेवतो तो जबाबदार माणूस असतो. तुम्हाला कळलं असेल आता का माझं ऑब्जेक्शन आहे या मिस्टर शिंदेना प्रमोशन देण्यावरून. मिस्टर शेंडे, आपण त्यांना त्यांचा सेल्स रिपोर्ट बघून प्रमोशन देतोय. एक मिनिट सर. सर यांना प्रमोशन देण्यावरून माझं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जो सेंट्रल एरिया सेल्स मध्ये यांनी डेव्हलप करून दाखवलाय तो ऑलरेडी मी डेव्हलप केलेला आहे सर. यांना डेव्हलप एरिया मिळालेला आहे. जर यांना सेल दाखवायचाच असेल तर यांनी कुठल्या तरी नवीन एरियामध्ये 3 महिन्यात डेव्हलपमेंट करून दाखवावी सर. तुम्हाला असं म्हणायचंय की 3 महिन्यात यांनी नवीन एरिया डेव्हलप करून दाखवावा? यस सर. यांना कोकण एरिया द्या सर. जर यांनी 3 महिन्यांमध्ये कोकणात डेव्हलपमेंट करून दाखवली तर आय टेक अ चॅलेंज सर. मी मिस्टर शिंदेच्या हाताखाली काम करेन सर. ठीक आहे. मिस्टर सुंदर, येस सर. तुम्हाला हे मान्य आहे का? कोकण एरिया 3 महिन्यात तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. हो सर, मी तयार आहे. ओके. मिस्टर शेंडे यांनी जर 3 महिन्यांमध्ये कोकण एरिया डेव्हलप करून दाखवला तर मी त्यांना प्रमोशन रिजनल मॅनेजर म्हणून देणार आहे. मान्य आहे? रिजनल मॅनेजर. ओके सर.
ओके आय टेक अ चॅलेंज. मंजूर आहे सर. अहो शिंदे साहेब, गेल्या 6 महिन्यापासून माल तसाच पडून आहे हो. तुमचा एकही रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटमध्ये नाही, त्यामुळे सेल नाही. अहो इतर ब्रँड कसे चालतात मार्केटमध्ये? नाही नाही, काय बन्सल साहेब, मी सुद्धा बदली होऊन आजच आलोय गावात. माझाही पहिला दिवस आहे. मी काय करतो, मी आज स्वतः जातो, प्रत्येक दुकानात जातो, माहिती घेतो की काय कारण आहे माल न संपण्याची, आणि हा सगळा माल संपवण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे? माझं तुम्हाला आश्वासन आहे, तुमच्याकडचा सगळा माल मी संपवणार. फक्त तुमची ऑर्डर आम्हाला वेळेत आली पाहिजे. तुमची ऑर्डर आली, माल पोहोचलाच म्हणून समजा. थँक्यू. ओके, भेटूया. बर. कोकणात मटण मसाला, किचन किंग, कोकणात मासे खाणारे लोक जास्त. स्पायसी मसाल्यांचा चांगला डिमांड आहे. प्रत्येक दुकानातून बरीच ऑर्डर मिळाल्या, फक्त वेळेवर गेल्या पाहिजे. या 15 दिवसात बराच माल संपला. बन्सलला विचारू, नवीन काही ऑर्डर आहे का? बन्सल साहेब, का ऑर्डर? अरे तुम्ही तर कमाल केली. एका महिन्यात सगळा माल संपून गेला. अहो 5 लाखाचा माल संपला. आता आम्ही तुम्हाला 10 लाखाची ऑर्डर देतो. अरे अरे तुमच्यासारखी माणसं जर असतील ना मेहनती, तर संपूर्ण अलिबागमध्ये नारपा 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 मसाला होऊन जाईल. नक्की होईल सर. चला सांगा, काय काय देऊ सांगा. बस गेल्या वेळेप्रमाणे जे पाठवलं होतं त्याच्या डबल करून टाका. बर. सुन्या, अरे आहेस कुठे? या शिंद्याने एका महिन्यात कोकण पिंजून काढला रे. जादूगार आहे हा, जादूगार शिंद्या. अरे पण सर झालं काय? अरे झाला काय म्हणून काय विचारतोस? 1 वर्षापासून माल पडला होता त्या बन्सलकडे 5 लाखाचा. एका महिन्यात काढला शिंद्याने. किती? एका महिन्यात. शिवाय 10 लाखाची ऑर्डर आणली आहे. तुम्ही बसा इथं ढोसत, मी करतो त्या शिंद्याच्या हाताखाली काम. सर तुम्ही काळजी नका करू. मला फक्त एवढं सांगा, या स्कीमसाठी माल किती देणार? एक माल गप रे, फालतू बडबड करू नको रे. किती माल पाहिजे स्कीमसाठी सांग. किती पाहिजे? 8 दिवस सगळे ऑर्डर थांबून ठेवतो, तुला माल देतो. हे सगळं काम 8 दिवसात फत्ते करा. पण माल टाकायचा कुठून? सर आपला डिस्ट्रीब्युटर ठाण्यातलाच आहे. आणि कोकण किती लांब आहे? 2 दिवसात माल टाकतो सर, 2 दिवसात. बघा, 2 दिवसात काम नाही केलं ना तर तुला टाकतो. का भरतोस काय? ये ना. करा करा. 2 दिले, 2 दिवस. चला 8 दिवस. चला काम फत्ते करा. चला चिअर्स. हॅलो, हां नमस्कार डोईफोडे साहेब. मी नरेंद्र भोईर बोलतोय. डोईफोडे साहेबांची मागच्या वर्षी बदली झाली आहे. ते आता पुढच्या महिन्यात रिझ्यूम होत आहेत इकडे महाराष्ट्रामध्ये. अहो गेल्या 3 महिन्यापासून गोडाऊनमध्ये 10 लाखाचा माल तसाच पडलेला आहे. अहो आमच्या अलिबागच्या एरियामध्ये मुंबईच्या बॅचचा माल आलेला आहे. ओके. अहो माझ्या जवळच्या दुकानदाराने मला सांगितलं, तुमचे एरिया मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर शेंडे साहेब आमच्या अलिबाग भागामध्ये फिरत होते. बघा, या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध घ्या. मला देवरे साहेबांचा रिप्रेझेंटेटिव्ह अभिजित मोरे यानं दारूच्या अड्ड्यावर माझ्या विरुद्ध रचलेला सांगितलं. त्याला राहवलं नाही म्हणून मला येऊन सगळं सांगितलं. मी कोकणात जाऊन सगळी इन्क्वायरी केली.
मी समोरच्या रॅकमध्ये असलेला माल बघितला. मुंबईच्या बॅगचा माल कोकणात होता. टाकला होता आगाऊ स्कीम देऊन. मला मॅनेजरने आमच्या मीटिंगमध्ये सेल्स मॅनेजरच्या समोर खाली दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने मला अल्टिमेटम दिला की 1 महिन्याच्यात सेल करून दाखव, नाही तर रिझाईन कर. आणि या सगळ्या त्यांच्या अशा वागण्याचा मी नकळत खूप ताण घ्यायला लागलो आणि खूप विचार करायला लागलो. मला नाही वाटत हा कधी भांडला असेल किंवा याने शिवीगाळ केली असेल कुणाला. नाही डॉक्टर, हे खरंच कधीच कोणावर रागवले नाहीये, कधी कोणाशी भांडले नाहीये. सोशिक स्वभाव आहे ना त्याचा. अरे शिवीगाळ करावी, भांडावं म्हणजे असा अटॅक येत नाही. मी असं म्हणत नाही की भांडलं, शिवीगाळ केली म्हणून अटॅक येत, असं नाही. पण निदान मनमोकळं करावं. समोरचा जर बोलत असेल ना, चुकीचं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यावं. विचार करत बसू नये, स्ट्रेस घेऊ नये, ताण घेऊ नये. हे सगळं 8-10 दिवसात नाही होत. त्याला चांगले 8-10 वर्ष लागतात. तेव्हा कुठं या वेन सारून धावतात. मग नंतर हृदयाला रक्तपुरवठाच बंद होतो, अटॅक येतो. विचार करू नकोस, बोलत जा बोलत जा. अरे वेळ कसा गेला कळलंच नाही ना. संध्याकाळ झाली. वीणा, वीणा, तू किती दुःख सहन करतेस, मला काहीच सांगत नाहीस. माझी मुलं लहान आहेत. असं काही झालं तर कोण बघेल त्यांना? दुसऱ्या मुलांच्या वडिलांकडे बघून त्यांचे डोळे पाण्याने वेळोवेळी डबडबतील. वीणा माझ्याशिवाय कशी जगते? तिला पती नाही. तिला जग कुठल्या दुष्ट कोणातून बघेल? माझी मुलं बापाविना आणि वीणा पतीशिवाय कशी जगेल? पवित्र पवितरो वा सर्वावस्थांगतो विवाय स्मरेत् पुण्डरीकाक्ष सवाय वन्दरशुचिः आचम्य प्राणानायम्य. ॐ केशवाय नमः स्वाहा, नाय नमः स्वाहा, ॐ माधवाय नमः स्वाहा, गोविन्दाय नमः. स्तौ वृक्षालय विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः. नमस्कार. कसं आहे? छान. बसा. हो या. Yes. कसं काय, ठीक चाललंय ना? हा ठीक ठीक. हा? आम्ही ऐकलं तुमच्या जावयाला अटॅक आला. वय 40व्या वर्षीच बायपास करायला सांगितली. घाबरू नका, माझ्या बाबांना पण अटॅक आला होता. असं वय. त्यांना 3 दिवसात बायपास सर्जरी सांगितली होती. बरं. आम्ही पण आमच्या बाबांकरिता बिना ऑपरेशन नॅचरल बायपास थेरपी घेतली होती. बरं. आज ते ठणठणीत आहेत, मजेत आहेत, चांगले फिरतायत, बोलतायत. अरे वा, आश्चर्य आहे. अय्यरजी, तुम्ही तर खरं म्हणजे आम्हाला संजीवनीच दिली. मी आत्ताच माझ्या मुलीला फोन करून सांगतो. हो ना. हा. अरे रमेश, आपल्या वीणाला फोन कर बघू. अच्छा, एक हा? मिनिट. हा आत्ताच बोलून घे. हा. हॅलो, हा वीणा, बाबांशी बोल जरा 1 मिनिट. हा दे बोलतो. हॅलो. हा बोला ना. अगं, आपले ते शेजारचे अय्यर अंकल आले. बरं. ते सांगत होते की त्यांच्या वडिलांना सुद्धा 3 दिवसात बायपास सर्जरी करायला सांगितली होती म्हणे. पण त्यांनी नॅचरल बायपास थेरपी घेतली आणि बरे झाले. आणि अगं आज ते ठणठणीत आहेत म्हणे. मी त्यांच्याकडे फोन देतो, तुला ते नंबर देतील. हे घ्या. हेलो बेटा, कैसी हो? नमस्कार अंकल, बोला. हाँ हाँ, नंबर लिख लो. हो हो, लिहून घेते. हो. 8888 144. हां. हाँ 4391. हो, नंबर लिहून घेतलाय. हो हो, लिहून घेतलाय. हो हो, थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच अय्यर अंकल. अहो ऐका ना, आपल्या शेजारचे अय्यर अंकल आहेत ना, त्यांचा फोन होता. त्यांच्या वडिलांना पण असं 3 दिवसात बायपास करायला सांगितले होते. ते IPC हार्ट केअर सेंटरमध्ये गेले होते. तिकडे त्यांना नैसर्गिकरित्या बायपास कशी करता येईल हे सगळं सांगितलं. मी तिथली अपॉइंटमेंट घेते. आपण एकदा तिकडे चेकअपसाठी जाऊया प्लीज माझ्यासाठी. मी मुलं बाहेर खेळतात त्यांना घेऊन तयार होते. तुम्ही पण तयार व्हा ना. मी अपॉइंटमेंट घेते. येस सर. डॉक्टर आहेत का? आमची अपॉइंटमेंट होती. हां ओके द्या. शेखर सर. डॉक्टर फाईल शेखर आणली? मिस्टर शिंदे. या या इकडे बसा बसा. आधी तुमची मी केस हिस्ट्री घेतो. केस हिस्ट्री घेतल्यानंतर तुम्ही जाऊन तिकडे बसायचं. हां ओके. तुम्हाला कधीपासून त्रास आहे? आत्ताच काही दिवसांपूर्वीपासून त्रास झाला. ओके ठीक आहे. अच्छा एन्जिओग्राफी झालेली आहे तुमची. मी सगळं लिहून घेतो. तोपर्यंत तुम्ही तिथे बसा आणि मग ठीक. मॅडम भेटतील तुम्हाला. ओके. हो. नमस्कार. नमस्कार. सुंदर, मी तुमचे सगळे रिपोर्ट्स पाहिलेत. मेनली काय ना, आपल्याला खूप भीती वाटते. बायपास सांगितली तुम्हाला, तर आपल्याला कुठल्याही भीतीने ग्रस्त होऊन डिसिजन घ्यायचं नाहीये. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला हार्ट म्हणजे अटॅक कसा येतो, आपण इथे काय करतोय, बायपास म्हणजे काय ते समजावून सांगते. मग आपण निर्णय घेऊया काय करायचं ते. हा, तर बेसिकली हार्टमध्ये काय आहे, आपल्याला जे दिसतंय ना, 3 प्रमुख रक्तवाहिन्या असतात आणि त्यामध्ये हळूहळू ब्लॉकेजेस निर्माण होत असतात. आपल्याला ते माहितही नसतं. पण जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आपल्याला कळतं की आतमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि तेव्हा सगळी धावपळ वगैरे करून अँजिओग्राफी वगैरे होते आणि ब्लॉकेजेस आपल्याला दिसतात. तसं तुमच्या अँजिओग्राफीमध्ये काय झालंय की लेफ्ट साईडला ब्लॉकेजेस आहेत, जे 3 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत. पण मेन काय, जी प्रमुख रक्तवाहिनी आहे जिला आम्ही लेफ्ट मेन असं म्हणतो, तर तिच्यामध्ये ब्लॉकेज नाही. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण जेव्हा लेफ्ट साईडच्या मेन नसमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतात तेव्हा बायपास इमिजिएट आणि अर्जंट असते. तर तुमच्या केसमध्ये आणखीन एक चांगली गोष्ट काय आहे, तर हार्टचं पंपिंग सुद्धा चांगलं आहे. म्हणूनच आपल्याला मेडिसिन्स, औषधोपचार करण्यासाठी वेळ आहे. डॉक्टर थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. वेलकम. चहा. वीणा, मला खूप जगायचं आहे. आपल्या सुखी संसाराची सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. स्वामींनी सांगितलंय. अय्यर अंकलच्या रूपानं स्वामींनीच मार्ग दाखवला है ना. मला खूप कष्ट करायचे. आजपर्यंत तुला जे जे सुख मी देऊ शकलो नाही ते सगळं मला तुला द्यायचंय. ए, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? नाही नाही, हे आनंदाश्रू आहे. खूप दिवसांनी मी तुम्हाला हसताना पाहते. हॅलो. मी प्रदीप भोसले बोलतोय, वीणाचा मोठा भाऊ. हा दादा. डॉक्टर साहेब, सुंदरला सांगितलं होतं आपण 17 दिवसात ऑपरेशन करायचं म्हणून. वीणाचा त्याबद्दल मला काही फोन नाही, माहिती नाही. काय ठरलंय त्यांचं? मला काय वाटतं दादा, बहुतेक सुंदरला ना पैशांचा प्रॉब्लेम असावा. तुम्ही दुपारी वीणाकडे या, आपण बसून काय तो डिसिजन घेऊया. सुंदर आपल्याकडे 5च दिवस आहेत. सकाळी दादांशी सुद्धा बोलणं झालं माझं. पार्लेकर डॉक्टर सुद्धा तेच म्हणाले 2 वेळा. बायपास शिवाय पर्याय नाहीच आहे आपल्याकडे. आम्ही बायपास न करण्याचा निर्णय घेतला. वीणा, तुम्ही पैशांची काळजी करू नका. उद्याच ऍडमिट व्हायची तयारी करा. नाही दादा, आम्ही IPC हार्ट केअर सेंटरमध्ये गेलो होतो. तिकडे आम्हाला डॉक्टर प्रतीक्षा गांधी भेटल्या. त्यांनी आम्हाला नैसर्गिक बायपासविषयी सगळं काही समजावून सांगितलंय. त्याला खर्चही कमी येणार आहे. त्यामुळे आम्ही ती ट्रीटमेंट करायचं ठरवलंय. पण त्या थेरपीचा या केसमध्ये काहीच उपयोग नाहीये. त्या थेरपीमुळे ब्लॉकेजेस कमी नाही होणार.
बायपास शिवाय पर्यायच नाहीये आपल्याकडे. एक्सक्यूज मी. हा ठीक. सॉरी, मला निघावं लागेल, अर्जन्सी. कळवा मला. वीणा, बघितलंच डॉक्टर काय म्हणाल ते? बायपास शिवाय पर्याय नाही. दादा, सुंदरच्या मनात नसेल तर त्याच्यावर बायपासची जबरदस्ती करू नका तुम्ही, कारण त्याच्यासाठी ते योग्य नाहीये. ठीक आहे, तुम्हा लोकांना पटलं ना? ओके, ठीक आहे. मिस्टर शिंदे, तुमची ट्रीटमेंट आमच्याकडे कम्प्लीट झाली आहे. आता कसं वाटतंय मग तुम्हाला? डॉक्टर, ट्रीटमेंट नंतर मला खरंच खूप छान वाटतंय. हम्म. म्हणजे पूर्वीसारखं जिने चढताना उतरताना हातमाला धाप लागत नाही, थकवा जाणवत नाही, खूप फ्रेश वाटतं. पुन्हा एकदा नव्याने जगावं असं वाटतं. सुंदर, तुमची ट्रीटमेंट आता सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे. तर मेन आता जे मेंटेनन्स आणि फॉलोअप आहे त्याच्यामध्ये तुमचा आहार, व्यायाम, योगा हे खूपच महत्वाचं आहे. आमच्या स्टाफने ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत. आणि माझ्या बेस्ट विशेष नेहमीच तुमच्या बरोबर आहेत. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. नमस्कार. नमस्ते. कुठे? अरे सुंदर, हा? अरे सर, हॅलो. या ना प्लीज. थँक्यू. चला तुम्ही आज जा, पटकन खेळा. वीणा, बसा तुम्ही. थँक्स. आले अगं काय? बघ कोण आले ते. अरे नमस्कार, सर, वहिनी. नमस्कार. बसा ना. बसा. सुंदर, तुला अटॅक येऊन गेला. आपल्या एका रिप्रेझेंटेटिव्हने सांगितलं मला. टेक केअर. आणि हो, अलिबागच्या एका डिस्ट्रीब्युटरचा फोन आला होता मला. त्यांनी मॅनेजर शेंडे, त्यांच्यासोबत असलेले देवरे आणि वानखेडेचं कारस्थान उघडकीस आणलंय, ज्यामध्ये त्या तिघांनी तुला बळीचा बकरा बनवलं होतं. आणि म्हणूनच त्या तिघांना मी कामावरून काढून टाकले, कारण मला तुझ्यासारख्या प्रामाणिक मॅनेजरची गरज आहे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्र मी तुझ्या ताब्यात देणार आहे सर, उद्यापासून. म्हणून उद्याच तुला झोनल मॅनेजर म्हणून जॉईन व्हायचं आहे कंपनीत. सर, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की IPC हार्ट केअर सेंटर याचा मेन उद्देश हा आहे हृदयरोगावर प्रतिबंधक उपाय करणं. हल्ली 70% लोकांना हार्ट अटॅक हे पहिलं लक्षण असतं आणि दुर्दैवाने त्यामध्ये अर्ध्या लोकांचा तर मृत्यूच होतो. आणि सत्य हे आहे की 80% हृदय रुग्णांना ऑपरेशनची गरजच नसते. आज आपल्याकडे उपस्थित आहेत सुंदर शिंदे आणि त्यांच्या मिसेस वीणा शिंदे. ते इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करतील. सुंदर शिंदे, प्लीज. नमस्कार. IPCच्या या सेमिनारमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. आणि सगळ्यात जास्त मी आभारी आहे डॉक्टर गांधींचा, कारण हार्ट अटॅक येऊन सुद्धा आज मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. नॉर्मली हार्ट अटॅक आल्यानंतर सर्वसामान्य माणसाचं जे होतं त्या सगळ्या परिस्थितीतून गेले काही दिवस मी आणि माझं कुटुंब जात आहे.
आज कुठेही बाहेर पडलं तरी असं वाटतं की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी ताणातून जात आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी स्ट्रेस आहे. कोणाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर असं वाटतं की घरीदारी सगळी सुख असून सुद्धा कुठली तरी चिंता, कशाची तरी काळजी त्याच्या चेहऱ्यावरती सतत दिसते. काहीतरी मिळवण्याच्या मागे प्रत्येक माणूस स्वतःला विसरून धावत सुटलेला असतो आणि त्याला कळत नाही की आपण कुठपर्यंत येऊन पोचलो. आणि मग एक दिवस असा काहीतरी धडा त्याच्या आयुष्यात मिळतो आणि त्याच्यातनं त्याचं पूर्ण कुटुंब, तो स्वतः, बऱ्याच वेळा ही व्यक्ती, ही माणसं सावरतात. बऱ्याच वेळा योग्य मार्ग डॉक्टर गांधींचा जसा मला मिळाला तसं न मिळाल्यामुळे त्यातनं सावरते नाहीत आणि मग कुटुंब बेचिराक व्हायला वेळ लागत नाही. मला जेव्हा हार्ट अटॅक आला, येऊन गेला हे जेव्हा मला डॉक्टरने सांगितलं तेव्हा माझा क्षणभर विश्वास नाही बसला. नॉर्मल डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मी अशी कुठलीही गोष्ट करत नाही की ज्याने मला हार्ट अटॅक यावा. मी कुठलंही व्यसन करत नाही, मी दारू पित नाही, मी सिगरेट ओढत नाही, तरी सुद्धा मला हार्ट अटॅक यावा का? मग नंतर मी विचार केला, डॉक्टरने मला सांगितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की ऑफिसमधले टेन्शन्स असतात, दगदग असते, तुमच्या बॉसचा तुमच्यावरचा निघालेला राग असतो, पुढे जाण्याची पॅशन असते, फ्रस्ट्रेशन असतं आणि सतत एखाद्या गोष्टीचा विचार करण्याची तुमची प्रवृत्ती असते आणि या सगळ्याचा कुठेतरी तुमच्यावर ताण पडत असतो आणि तो ताण रिलीज होत नाही, तो वाढत जातो, एकावर एक थर साचत जातो आणि याचा कुठेतरी आउटबर्स्ट होतो, जो माझ्या बाबतीत किंवा ज्या लोकांना हार्ट अटॅक आला त्यांच्या बाबतीत होत असेल. हार्ट अटॅक आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं? ती भीती की आपण आता जाणार. आणि साहजिक आहे, तुमच्या पाठीमागे तुमची बायको असते, तुमची छोटी छोटी मुलं असतात जी रोज संध्याकाळी तुम्ही तू इथे की नाही याची वाट बघत असतात. अशा वेळेस मला विचार येतो की आपण काय गेलो घरी तर काय होईल त्यांचं, कोण बघेल त्यांच्याकडे, काय करेल तुमची बायको तुमच्याशिवाय, काय करतील तुमची मुलं तुमच्याशिवाय. या भीतीनेच माणूस अर्धमेला होऊन जातो हार्ट अटॅक नंतर. नेमकं काय करायचं हेच कळत नाही. मग बरेच जण त्याला सल्ला देतात, मोठ्या डॉक्टरकडे जा, बायपास करून घे, अँजिओग्राफी करून घे, अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय कोणी ना कोणीतरी सांगत असतं, पण नेमका त्याला या सगळ्यातनं बाहेर काढणारा उपाय मात्र कोणी सांगत नाही. मला असं वाटतं हृदयरोग झालेल्या रुग्णाला सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट हवी असेल तर त्याला एक भक्कम असा भावनिक आधार लागतो. त्याच्यानंतर उपचार वगैरे ही गोष्ट आहे. आणि तो भावनिक आधार देण्याचं सगळ्यात पहिलं काम तुमचं कुटुंब करत असतं, तुमची जवळची व्यक्ती करत असते, जी माझ्या सुदैवाने माझ्या बायकोनी केली. आणि त्याचबरोबर डॉक्टर गांधींसारख्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यातल्या रुग्णाला एक भावनिक आधार देण्याचं, तू यातनं बाहेर पडू शकतोस, तू खंबीरपणे पुन्हा आपलं आयुष्य जगू शकतोस, हा विश्वास देण्याचं काम त्यांनी केलं. मला असं वाटतं आपण त्यांचा सल्ला घ्यावा, एक अत्यंत निरोगी असं आयुष्य जगावं आणि ते जगण्यासाठी आपले कुटुंबीय, आपले मित्रमंडळी आपल्याबरोबर असतीलच, पण त्याचबरोबर IPC आणि डॉक्टर गांधी आपल्याबरोबर कायम असतील अशी आशा करतो. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचंही आभार मानतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर मी माझ्या बायकोला सांगतो की वीणा, तुला आणि माझ्या मुलांना सोडून मी कुठेही जाणार नाहीये. धन्यवाद.